Just 1.8 kilometers from Swargate resides a beautiful museum, Raja Dinkar Kekar Museum, which holds fascinating collection of items that represent rich culture heritage of India. This three-story building houses various sculptures dating back to the 14th century. Established in 1920, makes it the oldest museum of Pune. In Vedic period, the war was regarded as the most and powerful activity of human beings. It was respected as a great religion and was considered as a message to God. For any kind of war, arms were of great significance. Today, we will be experiencing a glimpse of past that does play a part in our today's existence. Today we are here at the Dinkar Kelkar Museum and going to interview two personalities, that is Aditi ma'am and Shilpa ma'am. So my first question for them is, how large is the weapon collection here in this museum? Hello, I am Aditi Rangare from Kelkar Museum working as a curator. आमच्या म्युझियममध्ये जवळजवळ 450 वेपन्स आहेत. त्याच्यात खूप मोठी व्हरायटी आहे जी तुम्हाला मागे डिस्प्लेमध्ये दिसत असेल. ओके. So my second question is, what are some of the unique or rare weapons here? इथे बरेच युनिक वेपन्स आहेत. त्यातले रेअर सांगायचे तर इथे 2 चिन्ह तुम्हाला दिसत आहेत, जी सुसरीच्या काठीपासून आणि माशाच्या खवल्यांच्या पासून तयार केलेली आहे. आणि ठासणीच्या बंदुका तुम्ही मागे बघताय की ज्या 1758च्या युद्धावर वापरल्या गेल्या होत्या. आणि अशी बरीच छोटी पण शस्त्र आपल्याकडे आहेत, त्याच्याबद्दल नंतर सांग. What message would you like to give this to our viewers after watching this documentary? तुम्ही अशा बऱ्याच म्युझियमला भेट दिली असेल. त्या म्युझियममध्ये वस्तू नुसत्या तुम्ही बघितल्या असतील, पण त्याच्या मागचे कष्ट हे जाणून घ्या तुम्ही सगळ्यांनी, की जो गोळा करतो, जो सांभाळून ठेवतो, त्या सगळ्यांसाठी हा मेसेज आहे की कुठलीही वस्तू तुम्ही हलक्यात घेऊ नका, त्याच्यामागे खूप कष्ट असतात. Thank you so much, ma'am, for being with us and giving our valuable. From ancient battlefields to royal courts, swords have always been more than a weapon. It's a symbol of power, precision, and honor. Curved blades like Samitra slice through history with speed and grace, while straight sabers stood firm in duels of discipline. Each forced edge tells a story of craftsmanship and courage. In the hands of warrior, a sword isn't just steel; it's legacy. मॅम, तुम्ही काय सांगाल? तलवारीचा खूप मोठा संग्रह आहे आपल्याकडे. तलवारी खूप वेगळ्या प्रकारच्या असतात. जशी मधली बघता तुम्ही, याला सोनेरी काम केलेलं आहे, सोन्याचा मुलामा आहे. ही खाली तलवार आहे ती मुघल स्टाईल, जी बेंड असते ती मुघल तलवार, सरळ असते ती मराठा तलवार. अशा खूप साऱ्या तलवारी आपल्याकडे वेगवेगळ्या काळातल्या आहेत आणि 1600 पासून आता लेटेस्ट सुद्धा आहेत आपल्याकडे. आणि हे तुम्हाला माहिती असतील दानपट्टा. नंतर ही छोटी पूजेची ढाल आहे, छोटी तलवार लहान मुलांना लहान मुलांना शिकवण्यासाठी छोट्या तलवारी पण आहेत. यातला युनिक कुठलं वाटतं तुम्हाला वेपनचे? आपल्याकडे भोसल्यांची तलवार आहे, पण ते आपल्याला माहिती नाही की ते शिवाजींचेच वंशज आहेत कोण, पण ते बरीच जुनी तलवार आपल्याकडे आहे. 16व्या 17व्या शतकातली. थँक्यू. Moving to the most awaited section, the guns. From flip-flop to revolvers, historical guns reshaped warfare and power. These weren't just tools; they were the turning points. Crafted in steel, carried with pride, these firearms marked the rise of modern combat. या बंदुका आहेत त्यांना म्हणतात ठासणीच्या बंदुका. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ही जी मध्यभागी लावलेली बंदूक आहे याला सगळं सोन्याचं मुलाम आहे आणि ह्याच्यातलं त्याला बस्ती दंत लावलेलं. ते त्यावेळी युद्ध करताना सुद्धा ते आर्टिस्टिक ग्रुप ठेवत होते. तुम्हाला कळतं या सगळ्या बऱ्याचशा आहेत सरदार पुरंदरांच्या 16व्या आणि 17व्या शतकात. त्यातल्या काही गन्स तर 1857च्या उठावात सुद्धा वापरले गेले. वापर म्हणजे आता गोळ्यांच्या नाही, त्याला म्हणतात ठासणीच्या बंदुका. ही जी मोठी नळी आहे त्याच्या प्रारूप ठासून बनायला पाहिजे, त्याच्यासाठी वेगळी नळी छोटी तिथे जोडलेली आहे. ती ठासायची आणि मग पार करायची आणि ती सुट्टी बंदूक असायची, त्याच्यात शिशाचे किंवा लोखंडाचे तुकडे असायचे. ते शरीरात शिरल्यावर घाम करून माणूस प्रॉपर गोळी असायची. Now, let's move towards the many weapons. Each weapon tells us the story of survival and strategy. It also tells us about the skill and courage of ancient warriors. The khanjar struck in close combat, the Wagner clogged with stealth. The Kanipattam hit with deadly precision. The powerful Guj crushed through armor, while the Persian Chadiman added elegance to the warfare. Together, they reflect India's strength, artistry, and fearless spirit. तुम्ही याच्याबद्दल काही सांगू शकता मला?
त्याला म्हणतात छोटी शस्त्र, म्हणजे जी तलवार ढाली याच्यापेक्षा लहान आहे, पण याचा उपयोग खूप जास्त आहे. जसं आपल्याकडे या कटारी आहेत, अंजीर आहेत, पर्शियन छडी मार आहेत आणि बरेच काय काय, म्हणजे अंकुश सुद्धा आपण ठेवलाय. छोटी तलवार आहे याच्यात, नंतर कुऱ्हाड आहे. त्या वस्तू काय असायच्या, येता जाता आपल्या संरक्षणासाठी किंवा दुसऱ्यापासून आपल्याला कोणाला शत्रू आहे त्याला शिक्षा देण्यासाठी असायचं. त्याचं ती कानपट्टी मारे, त्या फ्लॅट आहे घोड्यावरनं किंवा कुठनं जाता जाता छडी घेतली हाणली कोणाच्या कानावरती, तो पेलच म्हणून सोडतात. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात युनिक काय? युनिक आहे आपल्याकडे पर्शियन छडी मार आहे, पर्शियाहून आणलेलं आहे, कारण हे आपल्याकडे बनायचं नाही राहत, त्यामुळे हे एक युनिक आहे आमच्याकडे. नंतर आयतरी काम केलेली कुऱ्हाड आहे, अशा बऱ्याच असतो. आणि अजून एक सांगायचं तर हे बारूद आहे. बारूद म्हणजे ठासणीच्या बंदुका तुम्ही बघितल्या, त्याच्यात जी दारू भरायची ती घेऊन कशी जायची, तर प्रत्येक योद्ध्याबरोबर हे कमरेला बांधलेलं असायचं. एकदा एक बारूद ओला की परत त्याच्यात ती दारू भरायची आणि परत लोड करायची, त्याच्यासाठी हे बारूद. Let's continue the defense section. Shield weren't just a defense; they were dominance. Forged in iron, carved in wooden. Each shield was a warrior's wall and identity. From circular bosses that deflected blade to ornate designs that told stories, shields stood between survival and surrender. In battle, they didn't just block; they spoke power, protection, pride. या ढाली आहेत, यातल्या बऱ्याचशा ढाली या सगळ्या पुरंदरांनी आपल्याला गिफ्ट दिलेल्या आहेत. बऱ्याचशा मेटलच्या ढाली असतात, पण काही युनिक ढाली आहेत तसंही आहे चांबड्याची, पूर्ण चांबड्यापासून तयार केली. तशीच अजून एक ढाल आपल्याकडे की जी कासवाच्या पाठीपासून तयार केली, पण आम्ही ती डिस्कस केली होती आमच्या फ्रँचायझी. असं स्पेशल असं कारण हे सगळ्याच कासाचे आता काही ढाली त्या फक्त शस्त्रपूजेसाठी वापरल्या जातात. ज्या छोट्या असतात त्या छोट्या त्या लहान मुलांना पहिल्यांदा ट्रेनिंगसाठी दिल्या जातात आणि जसा सरकार वाढत जातो त्याचा मान वाढत जातो तसं त्याचे आकार बदलत जातात. जेवढा तो युद्ध लढतो तेवढं त्याच्या शिल्ड कमी जातात.